बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हा सामना रंगण्याचं जवळपास निश्चित झालंय। या दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार देखील धडाक्यात सुरू केल्याचं दिसतंय। दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातल्या रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध रोहिणी खडसे हा सामना रंगणार का याची उत्सुकता होती। याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या लढतीसाठी स्वतः शरद पवार यांनी आग्रह धरला होता, पण स्वतः एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत ही शक्यता फेटाळून लावली आहे। भाजपने नुकतीच त्यांची दुसरी यादी जाहीर केली। यात महाराष्ट्रातून 20 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली। यामध्ये रावेर मतदारसंघातून एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पूर्वी एकनाथ खडसे यांच्या मागे लागलेल्या चौकशीचा ससेमिरा काही प्रमाणात थंड झाला हे पाहता खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला देखील वेग धरला होता। या पार्श्वभूमीवर पवारांनी हा आग्रह केला होता। मात्र एकनाथ खडसे यांनी रोहिणी खडसे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलंय। याबरोबरच एकनाथ खडसे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट सांगितलं। या संदर्भात एकनाथ खडसे म्हणाले की मला डॉक्टरांनी या संदर्भातली परवानगी दिलेली नाही, त्यामुळे मी उमेदवार होऊ शकत नाही। रोहिणी खडसे या देखील रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवार नसतील, त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यात रस नसल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे। रावेर लोकसभा मतदारसंघातून 7 ते 8 उमेदवार हे इच्छुक आहेत। त्यांची आज बैठक देखील घेण्यात आली आहे। त्यातूनच छाननी करून योग्य उमेदवारावर निर्णय घेतला जाईल असे देखील एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे। खडसे आणि शरद पवार यांची भेट झाल्यानंतर रोहिणी खडसे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली होती। या सर्व चर्चा एकनाथ खडसे यांनी फेटाळून लावल्या आहेत। रोहिणी खडसे ह्या लोकसभेसाठी इच्छुक नसून मुक्ताईनगर विधानसभेची तयारी करत असल्याचं देखील एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे। मात्र दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचीच असल्याचा दावा देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे। 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे या विजयी झाल्या होत्या। त्यांनी काँग्रेसचे डॉक्टर उल्हास पाटील यांचा पराभव केला होता। या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नितीन प्रल्हाद कंडलेकर हे देखील रिंगणामध्ये होते। या निवडणुकीत रक्षा खडसे यांना 6,55,386 मते मिळाली होती, तर डॉक्टर उल्हास पाटील यांना 3,19,504 मते पडली होती। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला देखील 88,365 मतांवर समाधान मानावे लागले होते। लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत रक्षा खडसे यांना डॉक्टर प्रल्हाद पाटील यांचा 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता। हा विजयाचा फरक मोठा आहे हे ध्यानात घेता या ठिकाणी महाविकास आघाडीकडून तगडा उमेदवार देण्याची आवश्यकता आहे। हे लक्षात घेऊनच भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्या विरुद्ध एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी यांनी मैदानात उतरावे असा आग्रह शरद पवारांनी धरला होता। या संदर्भात नाशिक दौऱ्यावर आलेल्या एकनाथ खडसे यांची भेट देखील शरद पवार यांनी घेतली होती। त्यांच्यासोबत रोहिणी यांच्या उमेदवारी संदर्भात प्रदीर्घ चर्चा देखील केली होती। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटामध्ये येण्याचे आमंत्रण देखील सासरे एकनाथ खडसे यांनी दिले होते। याच काळामध्ये खडसे यांच्या मागे लागलेल्या चौकशीचा ससेमिरा देखील थोडाफार मंदावला होता। त्यामुळे एकनाथ खडसे स्वगृही परतणार का याची देखील चर्चा सुरू झाली होती। त्यामुळे एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरी सायलेंट भूमिका घेतली असे देखील चर्चा मतदारसंघामध्ये दिसून आली। त्यामुळेच रावेरमधून खडसे विरुद्ध खडसे सामना रंगावा यासाठी शरद पवार आग्रही होते। शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांना बारामतीचा कित्ता गिरवा असा आग्रह धरला होता, तो त्यांनी मानला नाही। मात्र बारामतीमध्ये नणंद भावजे लढत होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार यांच्या ताब्यात पक्ष गेला आहे। त्यांनी बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देत निवडणूक लढवण्याची तयारी देखील सुरू केली आहे। तर शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कंबर कसली आहे। 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे ह्या विजयी झाल्या होत्या। त्यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता। 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना 6,86,714 मते मिळाली होती, तर कांचन कुल यांना 5,30,940 मते मिळाली होती। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नवनाथ पडळकर यांना 44,134 मते मिळाली होती। या सर्वात आता बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार असला तरी रावेर लोकसभा मतदारसंघात मात्र खडसे विरुद्ध खडसे हा सामना रंगणार नाही असे चित्र सध्या तरी दिसून येतंय।